कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीमद उद्धव गीता अध्याय 17 क्रियायोगाचे वर्णन. त्रिगुणांच्या वृत्तींचे निरूपण सांगितल्यानंतर भगवंतांनी पुरुरवाच्या वैराग्याबद्दल उद्धवास सांगितले. भगवान म्हणाले, प्रिय उद्धवा, साधारण लोकांनी या गोष्टीचे ध्यान ठेवावे की जे लोक विषयांच्या सेवनात आणि उदरपोषणात लागून राहिले आहेत अशा असत पुरुषांचा संग कधीही करू नये. या संबंधात भगवंतांनी लीलानंदन पुरुरवा सम्राटाची कथा उद्धवास सांगितली. पुरुरवा उर्वशी अप्सरेच्या विरहामुळे अत्यंत दुःखी झाला होता, परंतु नंतर शोक संपल्यानंतर त्याला तीव्र वैराग्य प्राप्त झाले. त्याच्या हृदयात ज्ञानोदय झाल्यामुळे त्याचा मोह नष्ट झाला. त्याने आपल्या अंतःकरणात माझा आत्मस्वरूपात साक्षात्कार करून घेतला होता. तो आता शांतचित्त झाला होता. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, बुद्धिवान पुरुषाने पुरुरवाप्रमाणे कुसंग त्यागून संत पुरुषांचा संग करावा. संत पुरुष आपल्या उपदेशाने साधकाची आसक्ती नष्ट करतात. संत पुरुषांची लक्षणे अशी की त्यांना कधीच कोणत्या वस्तूची अपेक्षा नसते. त्यांचे चित्त माझ्याच रममाण झालेले असते. त्यांच्या हृदयात शांतीचा सागरच उमटत असतो. ते निरंतर प्रत्येक प्राणीमात्रात माझेच दर्शन करतात. त्यांच्यामध्ये अहंकाराचा लवलेश सुद्धा नसतो. त्यानंतर उद्धवाने भगवंतांना क्रियायोगाचे वर्णन करून सांगण्याची विनंती केली. भगवान म्हणाले, उद्धवा, कर्मकांडांचा एवढा अपार विस्तार आहे की त्याला काही सीमाच नाही, परंतु मी थोडक्यात पूर्वपार क्रमाने विधीपूर्वक वर्णन करतो. माझ्या पूजेच्या 3 विधी आहेत. त्या अशा: एक वैदिक, दुसरी तांत्रिक आणि तिसरी मिश्रित. या 3 पैकी माझ्या भक्तांना जी अनुकूल वाटेल त्या विधीने माझी आराधना करावी. प्रथम आपल्या अधिकारानुसार शास्त्रोक्त विधीने योग्य समयी ज्ञानोपवीत संस्काराने सुसंस्कृत होऊन द्विजत्व प्राप्त करावे. नंतर भक्तिभावाने आपले पिता आणि गुरुरूप माझी परमात्म्याची पूजेच्या सामुग्रीद्वारे मूर्तीमध्ये, वेदीमध्ये, अग्नीमध्ये, सूर्यामध्ये, जलामध्ये आपल्या इच्छेनुसार कोणाचीही आराधना करावी. उपासकाने प्रातःकाळी उठून प्रातःविधी आटोपून स्नान वगैरे करून शुचिर्भूत व्हावे. नंतर वेदोक्त संध्या वंदनादी नित्यकर्म करावे. त्यानंतर माझ्या आराधनेचा संकल्प करून वैदिक आणि तांत्रिक विधीने कर्मबंधनातून सोडविण्यासाठी माझी पूजा करावी. मूर्ती 8 प्रकारच्या असतात. त्या अशा: दगडाच्या, लाकडाच्या, धातूच्या, मातीच्या, चंदनाच्या, चित्रमयी, वाळुकामयी, मनोमयी आणि मणिमयी. चल आणि अचल भेदाने 2 प्रकारच्या प्रतिमा असतात. अचल प्रतिमेच्या पूजनात प्रतिदिन आवाहन आणि विसर्जन करू नये. मृत्तिका, चंदन आणि चित्रमयी प्रतिमा यांना अभिषेक करू नये, केवळ मार्जन करावे. अन्य धातूंच्या प्रतिमेंना मात्र विधिवत स्नान आधी घालावे. प्रसिद्ध पदार्थांनी प्रतिमा आदींमध्ये माझी पूजा करावी, परंतु जो निष्काम भक्त आहे त्याने सहज सुलभ पदार्थाची आणि भावना मात्राने हृदयात माझी पूजा करावी. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, अग्नीमध्ये माझी पूजा करायची असल्यास द्रुत मिश्रित हवन सामुग्रीने आहुती द्यावी. सूर्याला प्रतीक मानून केल्या जाणाऱ्या उपासनेत मुख्यतः अर्घ्यदान आणि उपस्थानच प्रिय आहे. तसेच जलाने तर्पण आदींनी माझी उपासना करावी. ज्यावेळी माझा भक्त हार्दिक श्रद्धेने जल अर्पण करतो त्यावेळी त्याचा मी मोठ्या प्रेमाने स्वीकार करतो. जर कोणी अभक्त त्याला भरपूर सामुग्री अर्पण करीत असला तरी त्याच्यावर मी संतुष्ट होत नाही. ज्यावेळी मी भक्तिपूर्वक समर्पण केलेल्या पाण्यानेच प्रसन्न होतो, तर मग गंध, पुष्पे, धूप, दीप, नैवेद्य आदी वस्तूंच्या समर्पणाने प्रसन्न होतो यात संदेह तो काय. त्यानंतर भगवंतांनी प्रत्यक्ष पूजेचे विधान सविस्तर सांगितले. पूजेनंतर शास्त्रोक्त पद्धतीने बनविलेल्या कुंडात
हवन करण्याचा विधी विस्तृतपणे सांगितला. हवनोपरांत भगवंताच्या प्रतिमे समोर बसून भगवत स्वरूप मूळ मंत्र ओम नमो नारायणाय याचा जप करावा. माझ्या लीलांचे गायन करावे. नैवेद्य अर्पण करावा. तसेच सुगंधित तांबूल आणि मुखवास समर्पित करावा. माझ्या लीलांचे कथांचे गायन श्रवण स्वतः करावे आणि अन्य भक्त मंडळींना ऐकवावे. भगवंताची स्तुती करणारी स्तोत्रे गावी आणि अनन्य भावाने प्रार्थना करावी. हे भगवंता, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. मला आपल्या कृपाप्रसादाने लाभान्वित करावे. त्यानंतर दंडवत प्रणाम करावा. भगवान पुढे म्हणाले, प्रिय उद्धवा, अशा प्रकारे जो वैदिक तांत्रिक क्रिया योगद्वारा माझी पूजा करतो, तो हे लोक आणि परलोकात माझ्याकडून अभिष्ट सिद्धी प्राप्त करतो. 17वा संपन्न झाला. आता 18वा अध्याय परमार्थ निरूपण. भगवान उद्धवास म्हणाले, अरे प्रिय उद्धवा, जरी व्यवहाराच्या दृष्टीने पुरुष आणि प्रकृती दृष्टा आणि दृश्याच्या भेदाने दोन प्रकारचे जगत जाणवत असले तरी परमार्थाच्या दृष्टीने पाहिल्यास हे सर्व एक अधिष्ठान रूप स्वरूप आहे. यासाठी कोणाच्या शांत स्वभावाची अथवा मूढचित्ती स्तुती अथवा निंदा करू नये. अशी निंदा अथवा स्तुती करणारा पुरुष आपल्या यथार्थ परमार्थ साधनेपासून पदच्युत होऊन जातो. कारण साधन तर द्वैताच्या अभिनिवेशाचे अर्थात त्याच्या प्रती सत्यत्व बुद्धीचा निषेध करते. निंदा आणि स्तुती मात्र त्याच्या सत्यत्वाच्या भ्रमाची पुष्टी करतात. सर्वच इंद्रिये राजस अहंकाराचे कार्य करतात. ज्यावेळी मनुष्य निद्रित अवस्थेत असतो त्यावेळी शरीराचा अभिमानी जीव चेतना शून्य होऊन जातो. अर्थात त्याला बाह्य शरीराची स्मृती उरत नाही. यावेळी मन जर निद्रित झाले नाही तर ते स्वप्नाच्या दृष्टात भटकत राहते. ज्यावेळी मन सुद्धा लीन होऊन जाते त्यावेळी मनुष्य मृत्यू समान गाढ निद्रा सुषुप्तीमध्ये लीन होऊन जातो. त्याचप्रमाणे जीव ज्यावेळी आपल्या अद्वितीय आत्मस्वरूपात विसरून जाऊन नाना वस्तूंचे दर्शन करू लागतो त्यावेळी तो स्वप्नासमान खोट्या दृश्यामध्ये फसून जातो. उद्धवा, त्यावेळी द्वैत नावाची कोणती वस्तूच नाही. त्यावेळी एक वस्तू उत्तम आणि एक वस्तू वाईट हा प्रश्नच उद्भवत नाही. विश्वातील सर्वच वस्तू वाणीने सांगता येतात अथवा मनाने त्याबद्दल विचार करता येतो. त्यामुळे दृश्य आणि अनित्य असल्याने त्याचे नित्यत्व तर स्पष्टच होते. मनुष्याची सावली, प्रतिध्वनी, शिंपल्यामध्ये शांतीचा आभास या गोष्टी सर्वथा मिथ्या असल्या तरी त्यांच्या द्वारे मानवाच्या हृदयात भय, कंप आदींचा संचार होतो. याचप्रमाणे देह आणि सर्व वस्तू आहेत तर सर्वथा मिथ्या, परंतु जोपर्यंत ज्ञानाने त्यांच्या असत्यतेचा बोध होत नाही तोपर्यंत त्याची निवृत्ती होत नाही आणि ते अज्ञानी लोकांना भयभीत करीत राहतात. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, ज्या कोणत्या प्रत्यक्ष अथवा परोक्ष वस्तू आहेत त्या आत्माच आहेत. त्यात सर्व शक्तिमान सुद्धा आहेत. जी काही विश्वसृष्टी प्रतीत होत आहे त्याचे निमित्त कारण तर आहे. त्याची उपादान कारक क्षमता तेच आहे. अर्थात तोच विश्व बनतो आणि तोच बनविणारा आहे. तोच रक्षक आणि तोच रक्षित सुद्धा आहे. सर्वात्मा भगवान त्याचा संहार करतात. ज्यांचा संहार होतो ते स्वतःच आहेत. व्यावहारिक दृष्टीने पाहिल्यास आत्मा या विश्वापेक्षा भिन्न आहे, परंतु आत्मदृष्टीने पाहिल्यास आत्माशिवाय अन्य कोणतीच वस्तू नाही. आत्म्यामध्ये सृष्टी, स्थिती, संहार अथवा अध्यात्म, अधिदैव आणि अधिभूत या तीन प्रकारच्या प्रतीती सर्वथा निर्मूल आहेत. अर्थात या नसताना सुद्धा प्रतीत होत असतात. हा सत्व, रज आणि तम गुणांमुळे प्रतीत होणारा दृष्टा, दृश्य, दर्शन आदींच्या विविधतेने होणारा मायेचा खेळ आहे. भगवान पुढे म्हणाले, प्रिय उद्धवा, प्रत्यक्ष अनुमान, शास्त्र आणि आत्मानुभूती या सर्व प्रमाणांनी सिद्ध होते की हे जगत उत्पत्ती विनाशशील असल्याने अनित्य आणि असत्य आहे. या गोष्टीचे ध्यान ठेवून या विश्वात असंग भावाने विचरण करावयास हवे. भगवंताचे ही दिव्य वक्तव्य ऐकल्यानंतर उद्धवाने विचारले, भगवान, आत्माच दृष्टा आणि देह दृश्य आहे.
आत्मा स्वयंप्रकाशी आणि देह जड आहे. असे असताना जन्म मृत्यू रूप संसार हा न शरीराला होऊ शकतो ना आत्म्याला, तर हा कोणाला होतो? भगवान म्हणाले, अरे प्रिय उद्धवा, वस्तुतः या विश्वाचे अस्तित्व नाही, परंतु जोपर्यंत इंद्रिय आणि प्राणांच्या समवेत असण्याची संबंध भ्रांती असते, तोपर्यंत अविवेकी पुरुषास तो सत्य असल्यासारखे स्फुरित होते. ज्याप्रमाणे स्वप्नात अनेक विपत्ती येतात, परंतु वास्तवात त्यात नसतात, तरी सुद्धा स्वप्नभंग होईपर्यंत त्याचे अस्तित्व मिटत नाही. त्याचप्रमाणे या विश्वाचे अस्तित्व नसताना सुद्धा जो त्यात प्रतीत होणाऱ्या विषयांचे चिंतन करतो, त्याची जन्म मृत्यूच्या या चक्रातून सुटका होत नाही. उद्धवा, अहंकार हाच भय, क्रोध, शोक, हर्ष, लोभ, मोह, स्पृहा आणि जन्म मृत्यूची शिकार असतो. आत्म्याशी तर याचा काही संबंध नसतो. देह, इंद्रिये, मन आणि प्राण यामध्ये स्थित आत्माच ज्यावेळी यांचा अभिमान करू लागतो, अर्थात त्यांना आपले स्वरूप मानू लागतो, त्यावेळी त्याचे नाव जीव असे होते. त्या सूक्ष्म अतिसूक्ष्म आत्म्याची मूर्ती आहे गुण आणि कर्माचे बनलेले लिंग शरीर, त्यालाच कोठे सूत्रात्मा म्हटले जाते आणि कोठे महत्त्व म्हटले जाते. याची अजूनही अनेक नावे आहेत. तोच काळरूप परमेश्वराच्या अधीन होऊन जन्म मृत्यूरूप संसारात इकडे तिकडे भटकत राहतो. वास्तवात मन, वाणी, प्राण आणि शरीर अहंकाराचेच कार्य आहे. हा हा आहे तर निर्मूळ, परंतु याची प्रचिती देवता, मनुष्य आदी अनेक रूपात होते. मननशील पुरुष उपासनेच्या शिखरावर चढून ज्ञानाच्या तीक्ष्ण तलवारीने अहंकाराचे मूलोच्छेद करून पृथ्वीवर निर्द्वंद्व होऊन विचरण करतो. त्यावेळी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आशा, तृष्णा उरत नाही आणि आत्मा आणि अनात्मा यांना पृथक पृथक उत्तम रीतीने समजून घेणे हेच ज्ञान आहे. कारण विवेक होताच द्वैताचे अस्तित्व मिटून जाते. याचे साधन म्हणजे तपस्येद्वारा हृदयास शुद्ध करून वेद आणि शास्त्रांचे श्रवण करणे. याशिवाय महापुरुषांच्या उपदेशाचे श्रवण, मनन आणि त्याची अनुभूती या सर्वांची साथ हेच आहे की या विश्वाच्या पूर्वी जो होता आणि जो या विश्वाच्या अंती सुद्धा राहणार आहे, जो याचे मूळ कारण आहे आणि प्रकाशक आहे, तोच अद्वितीय उपाधिशून्य परमात्म्यामध्ये सुद्धा त्याच्या अतिरिक्त कोणतीच वस्तू नाही. उद्धवा, ज्याप्रमाणे सोन्याच्या दागिन्यामध्ये ते बनविण्यापूर्वी सोने होते आणि ज्यावेळी दागिने नसतील त्यावेळी सुद्धा सोनेही असणारच, त्याचप्रमाणे या जगताचे आदी, मध्य आणि अंत मीच आहे. वास्तवता मीच सत्य तत्व आहे. एवढे बोलून भगवंतांनी आपल्या वाणीला तात्पुरता विराम दिला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. येथे अध्याय 18 संपन्न झाला.